तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण ASP.NET मध्ये फाईल अपलोड त्या ठिकाणी करू शकतो. इट इज इनपुट कंट्रोलर which is used to upload file to the server. It creates the browse button on the form that pop up a window to select the file from the local machine. लोकल मशीनमध्ये क्लिक केल्याच्या नंतर फाईल इनपुटमध्ये फाईल सिलेक्ट करण्यासाठी ते ऑप्शन देतं. To implement the file upload, we can drag it from the toolbox in Visual Studio. Visual Studio मध्ये आपण काय करू शकतो, त्याला ड्रॅग करू शकतो किंवा सिम्पली त्याला कोड पण राईट करू शकतो. ओके, इनपुट नेम इज इक्वल टू फाईल अपलोड 1, ID इज इक्वल टू फाईल अपलोड 1, टाईप फाईल. दिस कंट्रोल हॅज इट्स ओन प्रॉपर्टी. इथे सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत. ॲक्सेस की, तर आपण त्याआधी पहिले इंट्रो घेऊ की म्हणजे काय होतं. फाईल जी असते फाईल अपलोडमध्ये आपल्याला कधी कधी एखादा फॉर्म वगैरे क्रिएट केला, त्यामध्ये आपल्याला काही फाईल्स अपलोड करायची गरज पडू शकते. कोणती फाईल असू शकते, इमेज असू शकते, PDF असू शकते, PPT असू शकते किंवा काही असू शकते. तर त्यासाठी आपल्याला फॉर्ममध्ये इनपुट फाईल अपलोड हे फंक्शनॅलिटी डिझाईन करावे लागू शकते. तर अशासाठी आपण कशा पद्धतीने डिझाईन करायचे ते आपण बघणार आहोत. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत काही एक ॲक्सेस की, त्याचा आपण कीबोर्ड सेट करू, कीबोर्डचं शॉर्टकट सेट करू शकतो. त्यानंतर आहे टेबल इंडेक्समध्ये टेबलचा ऑर्डर कंट्रोल करू शकतो. बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकतो. त्यानंतर बॉर्डरचा कलर बदलू शकतो. त्याची बॉर्डरची विड्थ जी आहे ती चेंज करू शकतो. फॉन्टची साईज वाढवू शकतो. जी कलर सेट करू शकतो. टेक्स्ट फील्ड त्या ठिकाणी टाकू शकतो. होवर केल्याच्या नंतर टूल टिप ॲड करू शकतो. त्यानंतर विजिबिलिटी त्याची ऑन ठेवायची का ऑफ ठेवायची ते बघू शकतो. त्याची हाईट वाढवू शकतो, विड्थ सुद्धा वाढवू शकतो. आणि अलाव मल्टिपल त्या ठिकाणी अलाव आपण करू शकतो. आता फाईल अपलोड प्रॉपर्टी विंडो. आता फाईल अपलोडची कोणती विंडो कोणती आहे, तर ही अशा पद्धतीने एवढ्या विंडो त्या ठिकाणी ओपन होतात. तर त्याचं आपण एक्झाम्पल पाहू. एक नवीन वेब फॉर्म बनवला. वेब फॉर्ममध्ये काय केलं, एक सिम्पली एक डिव घेतला आणि त्याच्यामध्ये एक फाईल अपलोड हे टेक्स्ट इनपुट घेतलं. त्यानंतर एक बटन घेतलं आणि एक लेबल घेतलं. त्या लेबलमध्ये काय होईल, आपली ते फाईलचं नाव त्या ठिकाणी दिसेल. ओके, आणि सर्व्हरमध्ये काय केलं, आपण ती फाईल अपलोड चेक केलं की फाईल अपलोड आहे की नाही. नल नसेल तर त्याचं लोकेशन पाथ त्या ठिकाणी स्टोअर केली. आणि जर फाईल असेल तर ती फाईल त्या लोकेशनला सेव्ह केली. ओके, जर हे नाही झालं, समजा काही एक्सेप्शन आलं तर त्या ठिकाणी एररचा मेसेज त्या ठिकाणी दिसेल. ओके, सगळ्यात पहिले आपण काय केलं, ब्राउज अपलोड फाईल या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक विंडो ओपन होईल की अपलोड द फाईल म्हणून. तर अपलोड फाईल म्हणल्याच्या नंतर ज्यावेळेस अपलोड कंप्लीट होईल त्यावेळेस हा मेसेज दिस फाईल हॅज बीन अपलोडेड. अशा पद्धतीनं आपण फाईल अपलोड करू शकतो. आणि फाईल अपलोड केल्याच्या नंतर अपलोड फोल्डरमध्ये अपलोडच्या ह्याच्यामध्ये C#program.txt ही फाईल त्या ठिकाणी ॲड होईल. ओके, अशा पद्धतीने आपण सक्सेसफुली फाईल त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. तर आपण वळूया सेकंड टॉपिककडे. आता टॉपिक सेकंड काय सांगतो, ASP.NET मल्टिपल फाईल अपलोड. मल्टिपल फाईल सुद्धा आपण अपलोड करू शकतो. ASP.NET फाईल अपलोड कंट्रोल प्रोव्हाइड्स allow multiple property to upload multiple files to the server. This property takes either true or false value. ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करते. आणि फाईल अपलोडमध्ये ब्राउज बटन त्या ठिकाणी आहे. लेट्स क्रिएट एन एक्झाम्पल अपलोड मल्टिपल फाईलसाठी आपण कोणते एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊ शकतो, तर आपण बघूया. ओके,
तर मी काय केलं, फाईल अपलोड नावाचं एक बटन घेतलं, त्यामध्ये अलाउ मल्टिपल ट्रू हे त्या ठिकाणी ही टॅग त्या ठिकाणी ॲड केलं, एक बटन घेतलं आणि एक लेबल घेतलं. आता हे अलाउ मल्टिपल ट्रू काय करेल, मी ते अलाउ करेल की मी मल्टिपल फाईल त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आणि एक CS चा कोड घेतला आणि त्यामध्ये मी काय केलं, एक फॉर इच लावून जेवढ्या पण काही अपलोड केलेल्या फाईल्स आहेत त्या 1 बाय 1 सेव्ह केल्या, आणि जर काही एरर आला तर एक्सेप्शन त्या ठिकाणी हँडल केलेलं आहे. जेव्हा मी अपलोड फाईलवरती क्लिक करेन, ब्राउज करेल, त्यावेळेस मल्टिपल फाईल सिलेक्ट करेन, त्यावेळेस ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी 2 फाईल सिलेक्ट करेल आणि अपलोड फाईल म्हणेल. अपलोड फाईल म्हणल्याच्यानंतर मला मेसेज दिसेल 2 फाईल्स हॅज बीन अपलोडेड, अशा पद्धतीनं. आता सिमिलर फाईल अपलोडचं बघितलं, आता फाईल डाउनलोडचं सुद्धा बघूया. फाईल डाउनलोडमध्ये आपण काय करतो की एक त्या ठिकाणी सिम्पल एक बटन घेतलं आणि बटनवरती काय करेल, मी क्लिक केल्याच्यानंतर एक माझी क्वेरी फायर होईल आणि यामध्ये काय होईल, हा जो कोड आहे तो काय करेल, माझा त्या ठिकाणी रिस्पॉन्स देईल मला की मी कशा पद्धतीनं फाईल सक्सेसफुली डाउनलोड झालेली आहे की नाही, आणि या पद्धतीनं आपण त्या फाईल नेम त्या ठिकाणी ॲड होईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं आउटपुट मिळेल. हे बघा, मी सिम्पल एक डाउनलोड नावाचं बटन घेतलं, क्लिक केल्यानंतर त्या अपलोड नावाच्या फोल्डरमधून मला एक फाईल मिळाली apc.txt. त्या ठिकाणी मी ओके म्हणल्याच्यानंतर सेव्ह फाईल म्हणल्याच्यानंतर ती फाईल मी डायरेक्टली डाउनलोड करू शकेन. ओके, तर अशा पद्धतीने आपण मल्टिपल अपलोड आणि ज्या अपलोड केलेल्या फाईली आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या ते 1 बाय 1 आपण बघितलं.